कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत। कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंची शिवसेना मनसे आणि नगरसेवकांसाठी जाळं टाकलं जात आहे। कल्याण डोंबिवलीतले ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक सध्या अज्ञात स्थळी असल्याची माहिती मिळते। सुरेश काटे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सुरेश, कशा पद्धतीने शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच सुरू आहे आणि ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांची नेमकी भूमिका काय? प्रज्ञा, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये निवडणुकीपूर्वीपासूनच फोडाफोडीच्या राजकारणात आपण पाहिलेलं आहे। मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप युतीमध्ये जरी लढले असले तरी आता कोणाचा महापौर बसेल यासाठी रस्सीखेच दोघांकडूनही सुरू आहे। त्यामुळे सगळ्या दोघांची एक हाती सत्ता नाहीये। दोघांमध्ये देखील शिवसेनेकडून 53 नगरसेवक निवडून आलेले आहेत, तर भाजपाकडून 50 आहेत। त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी 65 नगरसेवक संख्या असणं गरजेचं आहे। त्यामुळे ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि मनसेचे 5 आहेत। त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण सुरू झाल्यामुळे शिवसेनेचे 53 आणि भाजपाचे 50 असल्यामुळे ठाकरे गटाकडून 9 नगरसेवक जे आहेत ते सध्या अज्ञातस्थळी गेल्याची माहिती आपल्याला तिथल्या एका नगरसेवकाने दिलेली आहे। त्यामुळे फोडाफोडी होऊ नये यासाठी ते अज्ञातस्थळी असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे मनसेचे 5 नगरसेवक जे आहेत ते देखील कल्याण डोंबिवलीमध्ये नाही आहेत। त्यामुळे यांना दोघांनाही फोडून कुठेतरी भाजप किंवा शिवसेना सत्ता स्थापन करेल त्यासाठी दोन्ही पक्षाचे मनसे आणि ठाकरे गटाचे नगरसेवक जे आहेत ते अज्ञातस्थळी गेले असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे। त्यामुळे आता नेमकं काय होईल हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की जे 9 नगरसेवक जे आहेत ते एका ठिकाणी आहेत, तर त्यातले 2 नगरसेवक जे आहेत ते वेगळ्या ठिकाणी आहेत। त्यामुळे ते दोघं नगरसेवक जे आहेत ठाकरे गटाचे ते नेमकं कोणाच्या संपर्कात आहेत हे सध्या माहिती मिळाली जरी नसली तरी हे दोघं देखील गायब आहेत। त्यामुळे एकूण 11 नगरसेवक ठाकरे गटाचे आणि 5 नगरसेवक मनसेचे हे दोन्ही अज्ञातस्थळी असल्यामुळे आता रस्सीखेच बरोबर आहे। त्याच्यामुळे आता काय नवीन समीकरण कल्याण डोंबिवलीमध्ये उदयाला येतात आणि कोणाचा महापौर तिकडे बसतो याची उत्सुकता असेल। सुरेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.